एक असे मंदिर जे विटा किंवा दगडांनी नाही तर एका संपूर्ण पर्वताला कोरून बनवण्यात आले आहे। आपण बोलत आहोत एलोरा गुफांमधील कैलास मंदिराबद्दल, जे सुमारे 1200 वर्ष जुने आहे। ईसा पूर्व 800च्या दशकात कृष्णराज नावाचा राजा आजच्या संभाजीनगर परिसरात राज्य करत होता। पण एकदा त्याचे स्वास्थ्य अतिशय बिघडले। अनेक उपाय करूनही राजाचे स्वास्थ्य काही सुधारले नाही। तेव्हा राजाच्या पत्नीने महादेवांची घोर तपश्चर्या केली आणि असा संकल्प घेतला की जर तुम्ही राजाला बरे केले तर मी तुमच्यासाठी एक भव्य शिव मंदिर उभारेल आणि जोपर्यंत त्या मंदिराचा कळस दिसत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कण सुद्धा ग्रहण करणार नाही। महादेवांच्या कृपेने राजा बरा झाला, पण त्याच वेळी राजासमोर एक मोठी समस्या उभी राहिली। इतक्या कमी काळात एवढे भव्य मंदिर कसे उभारावे? अनेक तत्वज्ञानी दरबारात आले, पण एवढ्या कमी काळात असे विशाल मंदिर उभारणे जणू अशक्यच वाटत होते। तेव्हा राज दरबारातील एका शिल्पकाराने राजाला निवेदन केले, जर आपण मंदिराची सुरुवात पायापासून न करता थेट कळसापासून केली तर राणीचे प्राणही वाचतील आणि महादेवांचा संकल्पही पूर्ण होईल। यानंतर एक विशाल पर्वत निवडण्यात आला आणि सर्वात आधी मंदिराचा कळस कोरला गेला। कळस दिसताच राणीने अन्न ग्रहण केले आणि तिचा संकल्प पूर्ण झाला। हे संपूर्ण मंदिर फक्त एका दगडातून कोरून बनवण्यात आले आहे। मंदिराच्या भिंतींवर शिवपार्वती विवाह, रामायण, महाभारत अशा अनेक पौराणिक कथांची अद्भुत शिल्पे कोरलेली आहेत। ही शिल्पे त्या काळातील शिल्पकला, दूरदृष्टी आणि कलाकारांची अपार मेहनत आजही स्पष्टपणे दर्शवतात।